क्रमांकाच्या भागामध्ये 48 क्रमांकाच्या भागामध्ये चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे खरं, परंतु अनेक वेळेस आम्ही त्या ठिकाणी जी बहीण आहे, जी 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री आहे आणि ती कशी गर्दीमध्ये शिरलेली आहे, त्याच प्रकारे तिने कशा वेगवेगळ्या प्रकारच्या नाना विविध असे वैद्य त्यांची डॉक्टरीन त्यांचं मेडिसिन तिने घेतलेलं आहे, परंतु तिला काही गुण पडलेला नाही आणि तिला फरकही पडले नाही. उलट तिचा आजार बळावत गेलेला आहे आणि त्याबरोबरच तिची मानसिकता देखील ढळलेली आहे, त्याचबरोबर तिची आर्थिक हानी देखील झालेली आहे. आणि आता तिला एकच पर्याय होता आणि तिने प्रभू येशूविषयी ऐकलं आणि तिने मनामध्ये विश्वास ठेवला की मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरं होईल. आणि मग ती धावत त्या गर्दीमध्ये जाती आणि त्या गर्दीमधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला शिवती. त्यानंतर लागलीच ती ताबडतोब बरी होण्याचा तिला अनुभव येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्यांना म्हणत आहे, मला कोणीतरी स्पर्श केला आहे, कारण माझ्यातली सामर्थ्य कमी झालेली आहे, माझ्यातली शक्ती गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्या कारणासाठी ती उपयोगाला आली आहे ते कारण म्हणजे ती साक्ष निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तो शिष्यांना म्हणत आहे, मला कोणीतरी स्पर्श केलेला आहे. शिष्य त्यांना म्हणत आहे, इतके लोक आहेत, साधारणतः 5000च्या आसपास लोक त्या ठिकाणी होते. आणि मग तो म्हणत आहे, इतके लोक तुम्हाला बिलगून जात आहेत, चिटकून जात आहेत, स्पर्श करीत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मॉप मध्ये तुम्ही आहात, तरी तुम्ही असं कसं काय म्हणता की तुम्ही मला कोणीतरी स्पर्श केलाय. आणि मग त्या ठिकाणी ती स्त्री समोर येते आणि मग तो शास्त्र भाग आहे जो आपण आता ऐकलेला आहे. मार्क 5वा अध्याय आणि 33व्या क्रमांकाचं वचन आहे, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले हे जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा वृत्तांत सांगितला. आज ही गरज आहे. आम्ही अनेक वेळेस 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचा दाखला ऐकलेला आहे, दृष्टांत ऐकलेला आहे. अनेक म्हणजे त्याला माहिती नाही इतक्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या देवांच्या अभिषिक्त सेवकाकडून, विश्वासणाऱ्या भावांकडून, बहिणीकडून, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने अनेक वेळेस हा दाखला, हा दृष्टांत आम्ही ऐकलेला आहे. परंतु यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला या ठिकाणी या वचनाविषयी आणखीन सखोल माहिती देत आहे. ती घाबरली का? तिला भय का वाटलं? तिला भीती का वाटली? तिला गर्दीत शिरताना भीती नाही वाटली, प्रभू येशूच्या वस्त्राला स्पर्श करताना भीती नाही वाटली, तिला आरोग्य मिळालं त्यावेळेस भीती वाटली नाही. परंतु ज्या वेळेस माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं, एवढ्या गर्दीमध्ये कोणीतरी असं आहे की तिने मला स्पर्श केलेला आहे, तिला देखील कळलेलं आहे. अनेक लोक येशू ख्रिस्ताला स्पर्श करत आहेत. शिष्यांनी तर उघड सांगितलेलं आहे. शिष्य त्या ठिकाणी म्हणत आहेत, त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपल्या सोबती गर्दी करीत आहे, हे आपण पाहता तरी आपण म्हणाला मला कोण शिवले? शिष्यांनाही प्रश्न पडला. कदाचित शिष्यांना असं वाटलं असेल की देवाचा पुत्र आला, आज झालंय काय? इतके काही त्याला दाटून चाललेले आहेत, इतके काही गर्दी करीत आहेत, परंतु आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मला कुणीतरी स्पर्श केलेला आहे, मला कुणीतरी शिवलेला आहे. असं कोण आहे? बाकीच्या लोकांना देखील प्रश्न पडला असेल आणि तोच प्रश्न त्या स्त्रीला देखील पडलेला आहे. ती स्त्रीने ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली ते शिष्य त्याला म्हटले की आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावे असताना समोर पाहिली. ज्या कारणासाठी जी गोष्ट घडलेली आहे, ज्या कोणी तिला स्पर्श केलेला आहे, तिला पाहण्यासाठी त्याने समोर नजर टाकलेली आहे. याचा अर्थ असा नाही की प्रभू येशूला ती माहित नव्हती, याचा अर्थ असा नाही की प्रभूने तिला आत्मिक दृष्ट्या पाहिलेलं नव्हतं, तरी देखील त्या ठिकाणी तिला पाहण्याची त्या ठिकाणी प्रभू येशू पाहत आहे. आज देखील आम्ही सभोवार पाहत आहोत. आज देखील प्रभू येशू आम्हाला सभोवार तपासत आहे. अनेक ख्रिस्ती आहेत, नामधारी आहेत, 4 पिढीचे आहेत, 7 पिढीचे आहेत, याजक आहेत, पास्टर साहेब आहेत, रेव्हरंड साहेब आहेत, बिशप साहेब आहेत, गुरुजी साहेब आहेत, कोऑर्डिनेटर साहेब आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साहेब आहेत. आज आम्ही सर्वजण प्रभू येशू जवळ आहोत आणि प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहे, प्रत्येकाला प्रभू येशूकडून काही ना काही साध्य करून घ्यायचंय, प्रत्येकाला प्रभू येशूकडून काही ना काही आशा आहे, प्रभू येशूकडून आशीर्वाद घेण्यासाठी. कुणी आरोग्यासाठी येत आहे, कुणी चिंता, काळजा, व्याधी, टेन्शन, ताण, दबाव दूर करण्यासाठी येत आहे, कुणी आर्थिक परिस्थितीसाठी येत आहे, कुणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी येत आहे. प्रत्येक जण आज प्रभू येशूला स्पर्श करत आहे. प्रभू येशू स्पर्श करणाऱ्या लोकांना शोधत आहे. ज्यांनी स्पर्श केला त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य झालंय की नाही,
आणि ज्यांच्या जीवनामध्ये कार्य झालं, विशेष करून प्रभू येशू त्या लेकरांकडे, त्या बहिणीकडे, त्या भावाकडे, त्या वडिलांकडे, त्या आईकडे, ते याजक पास्तर जे काही कुणी देवाचे सेवक आहेत त्यांच्याकडे पाहत आहे की कोण पुढे येत आहे, कोण सांगतंय की माझ्या प्रभू येशूला मी स्पर्श केला आणि मी बरं झालं, कोण येतंय आणि कोण पुढे येऊन सांगतंय मी प्रभू येशू पश्चाताप केला आणि तुम्हाला माझ्या पापाची क्षमा झाली आणि आज माझं जीवन सार्थक झालंय. कोण येतंय का? प्रभू येशू पाहत आहे. आम्ही फक्त आरोग्य मिळावं म्हणून येतो, आम्ही फक्त आमची परिस्थिती दूर व्हावी म्हणून येतो, आम्ही फक्त ज्या भीतीने, भयाने, दडपणाने आज आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही केवळ प्रभू येशूकडे याच आशेने येतो की हे प्रभू परमेश्वरा, आमची भीती घालव, आमचं घाबरणं, आमचं भय, आमचं दडपण आमच्यापासून दूर कर, कारण हे जीवन जगणं आम्हाला अशक्य झालेलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केले, अनेक डॉक्टर्स पाहिले, अनेक मंडळ्या पाहिल्या, अनेक फादर पास्टर लोकांच्या चर्च मध्ये गेलो, अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या, परंतु आजपर्यंत मला म्हणावा असं माझ्या इच्छेप्रमाणे किंबहुना मला जी हवा आहे ती सुख किंवा ती आत्मिकता किंवा ती आध्यात्मिकता किंवा ती धार्मिकता किंवा माझं जीवन जगण्याचा मूळ उद्देश मला आतापर्यंत भेटला नाही. आज देखील अनेक लोक त्या गर्दीमध्ये आहेत. या गर्दीमध्ये प्रत्येक जण प्रभू येशूला पकडण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी, धरण्यासाठी, व्याधीमुक्त होण्यासाठी प्रत्येक जण प्रभू येशूकडे आवाज देत आहे. आमच्या प्रार्थना म्हणजे प्रभू येशूला स्पर्श करणं. आता प्रत्यक्षरित्या ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या घोळक्यामध्ये होता, मानव देहाने होता आणि म्हणून ती स्त्री जाऊन तिला स्पर्श करू शकली आणि ती बरी पण झाली आणि तिने साक्ष पण दिली आणि देवाच्या नावाचा महिमाने गौरव केला. आज आमच्या समोर देहाने प्रभू येशू नाही, आज आमच्या समोर वचनाच्या माध्यमातून प्रभू येशू आहे, आज आमच्या समोर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार येशू आहे. आमच्या जवळ जर सत्य आहे तर प्रभू येशू आमच्या जवळ आहे, जर आमच्या जवळ आज्ञाविधी नियम आहे तर आमच्या जवळ येशू आहे. आज जर आम्ही परमेश्वराचा भय धरत आहोत, भीती धरत आहोत, परमेश्वराला जर घाबरत आहोत आणि त्याच्या नियोजनानुसार जर जीवन जगत आहोत तर आमच्यामध्ये येशू आहे. आज आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून त्याला स्पर्श करत आहोत. अनेक लोक स्तुती स्तवनाच्या माध्यमातून त्याला स्पर्श करत आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचा स्पर्श करत आहेत. अशाच प्रकारे 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री ज्यावेळेस बरी झाली आणि त्याने शोधलं की कोणी तरी आहे की त्याने मला स्पर्श केलेला आहे आणि मग शिष्य त्याला म्हणत आहे, असं कोण आहे? शिष्यांना नाही समजणार लवकर, पाळक साहेबांना चुकून सुद्धा समजणार नाही की बिलोस भावाला केव्हा पवित्र आत्मा मिळाला, चुकणार, कळणारच नाही. कारण आजची जी फॅशन आहे, आजचं जे लाईव्ह सेशन आहे, आजचं जे काही आमचं जीवन जगण्याची पद्धत आहे ना, आम्हाला फक्त वाटतं की मला एकट्यालाच मिळालं पाहिजे, मलाच एकट्याला सगळ्यात प्रकारच्या चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, आमच्या दुसऱ्याला कुणालाच नाही. पण तो प्रिय हो, तुमचा माझा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त तोंड पाहून न्याय करत नाही, शिक्षण पाहून न्याय करत नाही किंवा मला किती माहिती याच्यावर पण नाही. तर जो कोणी लीन, नम्र, भीत थरथर कापत स्वतःचं सगळं समर्पण केल्याशिवाय आम्हाला परमेश्वर कुठल्याच गोष्टी मिळू शकत नाही. आज अशाच प्रकारे या बहिणीने स्वतःचं समर्पण केलं. ही बहीण इतका काय विश्वास तिने जमा केला, कदाचित तुम्हाला माहित नसेल, जिला 12 वर्ष रक्तस्राव कंटिन्यू होत आहे अशी स्त्री जर घेतली आणि तिचं शरीर यष्टी जर घेतली, तिच्या शरीराची रचना जर बघितली, तिच्या शरीरातली ताकद जर बघितली, तिच्या शरीराची मानसिकता जर बघितली तर असं वाटन हे जिवंत मड आहे का काय, असं वाटन हे मेडिकल कॉलेजमध्ये सापळा लटकावलाय का काय, फक्त कातडवर. इतकी कठीण परिस्थिती झाली असेल. ती काही सहजासहजी अशा कोपर खेळामाळीत प्रभूकडे गेली नसेल आणि लोक पण म्हणले नसेल, या प्रेज गॉड, या सिस्टर या, आम्ही तुम्हाला प्रभूकडे घेऊन जातो. आम्ही तर लगेच कोपरण गुडघेन मारितो, आहे की नाही. आज अनेक ठिकाणी ज्यावेळेस याजक साहेब, पास्टर साहेब, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब ज्यावेळेस पुलपीट वरून एखाद्या आशीर्वादाची सभा घेत असतील किंवा देवाचं आरोग्य त्या ठिकाणी येत असेल आणि ते जर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करीत असेल, फक्त पा हे लाईनीत राहतेच का. यांना असं वाटतं की पाळक साहेबांना काही घडीभरच पवित्र आत्मा दिलाय का, पाळक साहेबाजवळ थोडंच सामर्थ्य आलंय किंवा कदाचित असं वाटतं पाळक साहेबांना जर थोडंच प्रकटीकरण झालं, नेमकं मी नाही पोहोचलो माझ्या टायमाला संपलं, मग काय करायचं. लोकांच्या घुसट आणीत येत, कुणी ढकलीत येत, कुणी काय. ही बहीण आली ना, मला नाही वाटत काही हिला प्रेमाने पुढे घेतला असेल, चला या सिस्टर, किंवा एखादे शिष्य पण असे म्हणले नसतील. जे 12 शिष्य होते त्यांना तर माहितच नव्हतं कोण शिवलं, कारण त्यांचं लक्ष तिकडे नव्हतंच. तोपर्यंत ते पूर्ण आत्मिक बनलेच नव्हते. आजही हीच कंडिशन आहे, पूर्णपणे आत्मिक लोक बनलेच नाहीत.
शिष्य लोक देखील आत्मिक बनले नाही आणि विश्वासणारे लोक देखील आत्मिक बनले नाही आणि आराधक देखील आत्मिक बनले नाही आणि सर्वसाधारण लोक आत्मिकतेकडे चालले नाहीत. परंतु देवाची इच्छा आहे आम्ही आध्यात्मिकतेकडे वाढावं, परमेश्वराचं बळी धरावं. या ठिकाणी ती स्त्री, या ठिकाणी ज्या प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा खरा वृत्तांत सांगितला. तोपर्यंत येशूला माहित नव्हतं, तोपर्यंत शिष्यांना माहित नव्हतं, तोपर्यंत लोकांनाही माहित नाही. दाखल्याची सुरुवात मात्र आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ही प्रोसेस कधी घडली? ज्यावेळेस ती स्वतः आली आणि प्रभू येशूने ज्यावेळेस समोर पाहिलं की कोणतरी मला शिवलंय, कोणतरी निरोगी झालंय, कुणाला तरी आरोग्य मिळालंय, कुणाचं तरी जीवन बदललंय, कुणाला तरी एक चांगली गोष्ट मिळाली. कोण येतो? स्वतःहून कोणी येतंय का? आम्हाला बळेच साक्ष द्यायला उठवावं लागतं. आमचे याजक साहेब, पाळक साहेब रहिवासी म्हणतात, कुणाच्या जीवनात काही साक्ष आहे का? कृपया त्यांनी सांगावं. सगळे मुंडके खाली खाली ते. अहो तुम्ही आणि मी मिळालो नाही. आम्ही चर्च मध्ये येतो म्हणजे याचा अर्थ आम्हाला परमेश्वराने जिवंत ठेवलं याच्यापेक्षा मोठी कोणती साक्ष आहे? आणि तुमच्या आणि माझ्या जीवनात साक्ष झाल्याच नाही असं कधी होईल का? जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर साक्ष झाले नसते ना तर आम्ही जिवंतच नसतो. परंतु आम्ही साक्ष कधी देत नाही, देवाचा गौरव कधी करीत नाही, महिमा कधी करीत नाही. कारण काय? आम्ही परमेश्वराला घाबरतो. कोणत्या पद्धतीत? जशा पद्धतीने घाबरायचं तसं नाही, वेगळ्या पद्धतीने. काही लोकांना घाबरतात. मी उठून साक्ष द्यायला लागले, माझा शब्द इकडं तिकडे गेला, लोक हसले, मग काय करायचे? काही त्यालाही घाबरतात. कोणत्या गोष्टीला घाबरावं हेच कळत नाही. ज्यावेळेस देवाचा गौरव करायचा त्यावेळेस घाबरायचे कारण नाही. ज्यावेळेस पाप करताना त्यावेळेस घाबरा, 100 वेळेस घाबरा. मग लोक पाप करताना नाही घाबरत, देवाचा गौरव करताना घाबरतात. प्रार्थना करायला लावली का घाबरतात, गीत गायला लावले का घाबरतात, संदेश द्यायला लावलं का घाबरतात, वाचन करायला लावलं का तर मम होती, साक्ष द्यायला लागली तर मग वेगळंच होतं. आणि म्हणून आजकालच्या पाळक साहेबांनी समजून घेतलं, काही काही लय हुशार पाळक साहेब आहेत, ते साक्ष द्यायला आले का त्यांना देऊच नाही देत. सिस्टर तुमच्या हातात माईक दिला का दोघं नवरा बायको उभा राहतात मस्त पैकी. पालकीनबाईच्या हातात एक चांगला स्क्वॉडलेट माईक, पाळक साहेबांच्या हातात एक स्क्वॉडलेट माईक आणि त्या बिचारीच्या हातात एक वायरचा माईक, आणि तिला फक्त नंबऱ्यासारखी उभा करायचा आणि म्हणायचं, आज या बहिणीच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष झाली, देवाच्या नावाला गौरव असो, सन्मान असो, आम्ही काही केलं नाही, आम्ही प्रार्थना केल्या फक्त, परंतु देवाने हिला आरोग्य दिलं. ओके, मान्य. आणि प्रार्थना कोण, साक्ष कोण सांगतं? ज्याचा आजार गेलाय, ज्याला बरं झालंय, जे नीटनेटकं झालंय ते नाही, ती नंबऱ्यासारखी फक्त असं, ती फक्त अशी करणार. यस, मग पालकीनबाई फैसलो, हालेलुया हालेलुया, आम्ही प्रार्थना केल्या आणि या बहिणीच्या, अरे त्या बहिणीला सांगू दे ना बाबा, तुझ्या जीवनात झाली का साक्ष? नाही झाली. तू मस्त एकदम लय हजारो लोकात उभा राहशील, त्या बहिणीला तिच्या जीवनातली साक्ष सांगू द्या ना. इथं 5000 लोक होते. प्रभू येशू स्वतः म्हणला असता, मला कोणीतरी शिवलंय असं म्हणलंच नसतं, तो डायरेक्ट म्हणला असता, रक्तस्रावी 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री, तू बरी झालेली आहेस, तू मला शिवलेली आहेस. तो बघतोय इकडं तिकडं, कोण आहे का? शास्त्रभाग नीट बारकाईने पहा, त्याने चेक केलेलं आहे. मी पुन्हा एक वार्तो वाचतो. त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्या भोवती एवढी गर्दी करीत आहे, हे आपण पाहता, तरी आपण म्हणाला मला कोण शिवले असं म्हणल्यानंतर, मग जिने हे केलं म्हणजे जी ही शिवली, म्हणजे जिच्या जीवनामध्ये साक्षी झाली, जिच्या जीवनातली भीती दूर गेली, जिच्या जीवनातला आजार गेला, जिला सार्वकालिक जीवन मिळालं, जिचं तारण झालं, जिच्या जीवनामध्ये आनंद झालं, जिच्या जीवनामध्ये ख्रिस्त मिळाला, ज्याला जिवंतपणा मिळाला, ज्याला सत्य समजलं, ज्याचं परिवर्तन झालं, त्यांनी तोंड उघडायला पाहिजे. मी प्रार्थना केली मग बरं झालं. अरे बाबा हो, तूच प्रार्थना केली, पण परमेश्वराने ती ऐकली. पण त्या बहिणीला किंवा त्या भावाला किंवा त्या आईला किंवा त्या वडिलाला सांगू द्या ना. पालकीनबाईचं झालं का पाळक साहेब, पालकीनबाईचं झालं का पाळक साहेब, त्या साक्षीला पाणी लावून 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 बिचारी ना ती माई घेऊन चक्कर येऊन पडायची बारी. आणि पडते ऍक्च्युली. मी तुम्हाला लाईव्ह गोष्टी दाखवेल, काही मी व्हिडिओ काही सेव्ह करून ठेवले. तिचा दुष्ट आत्मा गेलाय, तिला साक्ष द्यायला पुढे बोलवले आणि पाळक आणि पालकीनबाई साक्ष देतात. चांगली गोष्ट आहे, प्रेज लॉर्ड, देवाच्या नावाचा महिमानी गौरव असो. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की त्या बहिणीला स्वतःला बोलू द्या, तिच्यातली भीती दडपण जाऊ द्या. जर तिच्या जीवनामध्ये खरोखर साक्ष झाली ना, तोडकी मोडकी देऊ द्या.
एवढी शुद्ध एकदम समृद्धीत इंग्लिश टॉकिंग करून नाही दिली तरी चालेल, तिला जशी द्यायची तशी देऊ द्या. हे प्रभू येशूने इथं दाखवून दिलं. आम्हीच देतो, कारण त्यासाठी प्रभू येशू स्वतःचा गौरव स्वतः करत नव्हता, लोक त्याचा गौरव करीत होते. पण आज आम्ही आमचं स्वतःच गौरव करू पाहत आहोत, म्हणून आम्ही साक्ष डबल टेबल देतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वाढलं, याचं कारण एकच आहे, आम्ही परमेश्वराला भेट नाही. सगळ्या गोष्टीचं मूळ तिथंच येतं की आम्ही परमेश्वरचं भय धरलं नाही, आम्ही परमेश्वरला घाबरतही नाही, आम्ही परमेश्वरची भीती धरली नाही. परंतु या बहिणीने धरली, जिच्या जीवनामध्ये साक्ष झाली, ती लगेच पुढे आली आणि डायरेक्ट लगेच थरथर कापत पाया पडून भीत 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 आली बिचारी आणि प्रभूला म्हटली, प्रभू मीच ती, मी ज्या तुझ्या वस्त्राला शिवले, स्पर्श केला. आणि मग ती स्टोरी सांगती. ही पहिला जो पॅराग्राफ आपण आतापर्यंत वाचला ना, हा नंतरचा भाग आहे. हा साक्षरूप आपल्याला समजण्यासाठी अगोदर लिहिलेला आहे, परंतु हिने स्वतः ती लिहित आहे. आता या ठिकाणी वाचू आपण. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा वृत्तांत सांगितला. खोटी साक्ष दिलीच नाही. आज अनेक लोक आहेत की खोटी साक्ष देतात. हे खेदाची गोष्ट आहे, लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आमच्या मिनिस्ट्रीचा उदो व्हावा. याचा अर्थ एकच मागचा उद्देश आहे की आमच्या पालक साहेबांचा उदो व्हावा. प्रभू येशूचा उदो करा, परमेश्वरच्या नावाला महिमा आणि सन्मान द्या. सर्व आदर आणि भयास योग्य तोच आहे. स्वतः साक्ष सांगा आणि जी खरी आहे तीच सांगा. आपल्या चर्चला उगा भारताड जमा व्हावा म्हणून काही साक्ष देऊ नका. परमेश्वराला ती सगळं काही ठाऊक आहे. परमेश्वर अद्भुत कृती, अद्भुत कार्य करणारा देव आहे. या ठिकाणी तिने सांगितलं, मग मला असा आजार होता, मी अनेक वैद्यांकडे गेले, पिळून गेले, बरे काही लागलं नाही, पैसा पाणी गेला, पार आता हरकत आलेत, पार मी मरायला टेकले होते. परंतु प्रभू मी तुझ्याविषयी ऐकलं, तारणाविषयी ऐकलं, तुझ्या सामर्थ्याविषयी ऐकलं, तुझ्या दयेविषयी ऐकलं, तुझ्या कृपेविषयी ऐकलं. तू पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, तुला हे ऐकलं. तू सगळ्या गोष्टी करू शकतो हेचा मला 100% विश्वास बसला. आणि ज्या दिवशी मला विश्वास बसला त्याच दिवशी मी मनामध्ये कल्पना केली की मी माझ्या प्रभू येशूच्या वस्त्रात शिवल आणि मी बरी होईल. आणि मी त्याप्रमाणे प्रभूजी या गर्दीमध्ये आले. तुमच्या शिष्यांनी पुढे येऊ दिलं नाही. काही लोकांनी मला कोपरखिळ्या मारल्या, मी पडले असन, कुणी तिला तुडवलंय असन, काही सांगता येत नाही, पण ती हिंमत नाही आली. आमचं जीवन असंच, परमेश्वराला भिवून आम्हाला प्रवास करायचा. हे 5,000च्या गर्दीमध्ये शिरली म्हणजे काय एवढी काय धडधाकट नव्हती. ती काय स्टेजवर उभा राहणाऱ्या बॉडीगार्ड सारखी नव्हती. अशी धपाडचे धपाड एकमेकाला चेंगरून येणारी, हलक झालेली, किरकोळ झालेली, एकदम मरी गेलेली, मृत पाय झालेली, कशी बशी जीवन जगणारी. आज आमची तीच परिस्थिती आहे. जसं असन तसं जीवन जगत असताना आम्ही त्या गर्दीमध्ये प्रभूचा शोध घ्यायला पाहिजे. कोणत्या गर्दीमध्ये? या जगाच्या गर्दीमध्ये जे आम्ही आहोत ना, म्हणून आम्हाला प्रभू सापडत नाही. आमच्या जीवनामध्ये पाप आहे ना, जी आडवी भिंत आहे ना, म्हणून परमेश्वर आम्हाला दर्शन देत नाही. आम्ही परमेश्वरचं भय धरीत नाही ना, म्हणून आम्हाला ज्ञान मिळालं नाही. ते ज्ञान नसल्यामुळे आम्हाला परमेश्वर कुठे हेच समजत नाही, वचन समजत नाही, सत्य समजत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, या बहिणीला सत्य समजलं आणि ती स्वतः येऊन साक्ष देती आणि त्या ठिकाणी ती घाबरत. आता मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं, आपला भीती भय घाबरणे या विषयावर सातत्याने चिंतन मनन अध्ययन करीत असताना ही बहिणीच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळाला, या बहिणीला आरोग्य मिळालं. मग ही घाबरली का? ही भीत आली? हिने तर बिंदास यायला पाहिजे होतं. आजही अनेक लोक आहेत, त्यांच्या जीवनात साक्ष झाली ना तवर नीट होते, आणि एकदा का साक्ष झाली, एकदा का काम झालं काही असे टाईट होते. कोण प्रभून, कोण विश्वासन, कोण पाळकन, कोण प्रार्थना, जवळ दुसरा येत नाही तवर येत नाही. परंतु त्या बहिणीने तसं नाही, लगेच आली आणि परमेश्वराचा तो वृत्तांत सांगत आहे. आणि वरून ती घाबरली. तिला ओळखलं की भय धरणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. याच्या व्यतिरिक्त याच्या समोर आलो घाबरावच लागेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण आणखीन एक मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 36 मध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे. आपण पाहूया भीती भय
या बाबतीत पुन्हा एक वार 35व्या क्रमांकापासून आपण चालू करू, परंतु त्याची जी हेडलाईन्स आहे ती आहे येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. भिवू नको. एखादी अलगद आलेली वार्ता, अचानक आलेला धोका, अकस्मात आलेले संकट, इमर्जन्सी आमच्या पुढे आलेलं दुःख, इमर्जन्सी आमच्या पुढे आलेली आर्थिक परिस्थिती, इमर्जन्सी आमच्या पुढे आलेला जे काही रोग असतील, आजार असतील, पीडा असतील, संकट असतील, जे टेन्शन ताण दबावचे असेल, ज्या काही इमर्जन्सी आलेल्या, घाबरू नको. पहिल्या प्रथम याईराची मुलगी मरण पावली आणि तो सभास्थानात अधिकारी जो आहे, अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देत. हा स्वतः अधिकारी प्रभू येशूकडे जात आहे आणि प्रभू येशूला म्हणत आहे, परमेश्वराच्या पुत्रा, देवाच्या कोकरा, माझी मुलगी या ठिकाणी याईराची मुलगी मरण पावलेली आहे, तर कृपा करून तुम्ही चला आणि माझ्या मुलीसाठी तुम्ही प्रार्थना करा किंवा माझ्या मुलीला जीवनदान द्या, कारण जीवन आणि मरण तुमच्या हातामध्ये आहे. तो घाबरत घाबरत विचार आला आणि विश्वास ठेवून तो आला. परंतु नेमका असं झालं, तो वार्तालाप करीत असताना त्याच्या घराकडून काही माणसं आली आणि ते म्हटले की मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. आता मुलगी तर गेली, आता गुरुजींना कशाला त्रास देता, आता जाऊ द्या, गुरुजीला नका बोलू. या वचनाच्या माध्यमातून देखील मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, जे लोक परमेश्वरचं भय धरत नाहीत ना, ज्यांना भीती काय हे माहित नाही, हे लोक पण असंच करतात. संकट आले, समस्या आल्या, चिंता आल्या, काळजी आल्या, टेन्शन आलं, ताण आला, दबाव आला, सगळ्या प्रकारची निंदा, नालस्ती किंवा आर्थिक एकदम कंगाल झाला, कशाचा देव, कशाला प्रार्थना करायची, कशाला चर्चला जायचं आणि काय होतंय. इथंही असंच झालं. हा स्वतः प्रार्थनेसाठी प्रभू येशूकडे येत आहे आणि प्रभू येशूला त्याची समस्या सांगत आहे. आता त्याची समस्या होती की त्याची मुलगी मरायला टिकली होती, तो निघला त्यावेळेस मिली नव्हती, पण मरणाच्या लागायला लागली होती आणि म्हणून तो प्रभूकडे येतोय. आणि येत असताना प्रभू येशूला तो म्हणतोय चला, पण तेवढ्यात त्याच्या घरचे, त्याच्या घराकडून काही लोक आले आणि ते म्हणले, गुरुजीला उगाच का त्रास देता, मुलगी मिली. आता या ठिकाणी आपलं जे चिंतन मनन अध्ययनाचं वचन आहे 36व्या क्रमांकाचं, परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, येशूने त्या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं. आम्ही हेच करतो. लोक आम्हाला येऊन बोट घालीत आहेत, काड्या करीत आहेत, अविश्वास निर्माण करतात, काही ना काही गोष्टी करून आम्हाला कन्फ्युज करतात, काही वेळ प्रसंगी काही डुप्लिकेट गोष्टी पण देखील सांगतील आणि आम्हाला देवाच्या गौरवापासून वंचित करतात. देवावरचा आमचा जो विश्वास आहे तो कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे या ठिकाणी देखील डायरेक्ट त्या व्यक्तीचा विश्वास कमजोर करण्यासाठी, कारण तो व्यक्ती मोठ्या विश्वासाने आला होता, कारण तो व्यक्ती परमेश्वराचा भय धरणारा होता, परमेश्वराचा गौरव करणारा होता, त्याने परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं होतं, त्याला माहिती होतं की हा जीवन आणि मरण याच्या हातामध्ये आहे. आज देखील जर आम्ही याच्या जवळ आलो तो माझ्या मुलीला जीवन देऊ शकतो, माझ्या मुलीला आजारमुक्त करू शकतो, कारण त्याच्या अगोदरच 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री त्या ठिकाणी बरी झालेलं उदाहरण त्यांच्या समोर आहे. त्याच्या अगोदर देखील काही उदाहरण असू शकतात, परंतु लागलीच हे झाल्यानंतर लगेच तो येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. आता या ठिकाणी सभास्थानाचा जो अधिकारी आहे तो पहिल्या प्रथम परमेश्वराचा भय धरत होता. परमेश्वराचा भय धरल्यामुळं त्याला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता आलं,
त्याला ओळखल्यामुळे त्याने विश्वास ठेवला. त्याने विश्वासाप्रमाणे कृती करायला सुरुवात केली. त्याची मुलगी त्याच्या डोळ्या देखत मरायला टेकलेली होती, तरी देखील त्याचा विश्वास त्या देवाचा पुत्र प्रभू येशूवर होता आणि त्याने लागलीच विश्वास ठेवून तो प्रभूकडे आलेला आहे. आणि त्याच विश्वासाने तो प्रभूकडे म्हणत आहे. हे होत असताना त्याचे काही सहभागी, त्याचे काही सहकारी, काही त्याच्या घराकडचे लोक, घडीभर आपण बिलिव्हर्स लोक म्हणू, अनबिलिव्हर्स लोक म्हणू, हे आले. तिने हे पोरगी गेली कशाला प्रभूशीला त्रास देता, ह्या लोकांनी त्याचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आणि मग तो ज्या परमेश्वराला घाबरला, तर तोच अधिकारी या लोकांनी सांगितलेल्या वार्तेचं भय वाटलं, त्याला भीती वाटली, तो घाबरला, त्याला भय निर्माण झालं, त्याचा विश्वास कमजोर झाला, त्याचा विश्वास तुटला. देवावरचं लक्ष केंद्रित करून त्या वचनावर, त्यांच्या बोलण्यावर जो तो कॉन्फिडन्स त्यांचा ढळण्यासाठी ज्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुमची मुलगी मरण पावलेली आहे, आता गुरुजीला काही त्रास देऊ नका, परंतु तो देवाच्या पुत्रासमोर उभा होता. आणि म्हणून त्याची घाबरलेली परिस्थिती पाहून, त्याचं भयभीत झालेलं जीवन पाहून, त्याचा अविश्वास निर्माण झालेला पाहून, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याला त्याच्या जीवनामध्ये कार्य करायचं होतं, कारण तो मोठ्या विश्वासाने आला होता, मात्र त्याचा विश्वास कमजोर करण्यासाठी दुसऱ्या लोकांनी बोट घातली. आज आमचं असंच होतं. आमच्या धार्मिक कुटुंबामध्ये ना बाकीच्या लोकांना लय टवाळक्या, हे सगळं गाव सोडून देते ना, जे धार्मिक कुटुंब आहे ना त्याच्यातच बोट घालते, त्यांच्यातच काड्या करते, त्यांच्याच निंदा करतील, त्यांनाच उगद त्यांच्यात काहीतरी भरतील. ही परंपरा उत्पत्तीच्या पुस्तकापासूनच आली. ही किडे अजून वळवळतात लोकांच्या डोक्यात. दुसरं चांगल्या बातम्या नाहीत. एखादा जर हिंमत हारत असला तर त्याला हिंमत देण्याचं काम नाही करीत. एखाद्याचा जर विश्वास कमजोर पडत असला तर त्याला विश्वासाला वाढवण्याचं काम नाही करीत. हे कमजोर करण्याचा प्रयत्न करते, हे फाटा फोडण्याचा प्रयत्न करते. अशा फाटा फोडणाऱ्या लोकांपासून दूर राहा. यांचं भय धरावं चालेल, यांचं भय वाटलं तुम्हाला तरी चालेल, भय वाटू द्याच. हे अशा डुप्लिकेट लोकांचं तुम्हाला भयच वाटू द्या, म्हणजे भय वाटलं म्हणजे तुम्ही तिकडे जाणार नाही, तुम्ही त्यांचं ऐकणार नाही, तुम्ही त्यांच्या विचाराप्रमाणे चालणार नाही, आणि मग तुमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये गोंधळ होणार नाही. हे गोंधळ करणारे बाकीचे लोक, विश्वास ठेवणारे आम्ही असतो, परंतु आमच्या विश्वासाला तडा देण्यासाठी दुष्ट सैतान जगातल्या काही गोष्टी किंवा वैयक्तिक आमचं पाप किंवा वैयक्तिक आमचं स्वार्थीपणा किंवा वैयक्तिक आमचं सुख किंवा वैयक्तिक आम्हाला खरा ख्रिस्त न समजल्यामुळं आमचा ऐन वेळेस अविश्वास निर्माण होतो. अशाच प्रकारे या मनुष्याचा अविश्वास व्हायला निर्माण झाला. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये भीती, भय, दडपण प्रभू येशूने पाहिलं आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हटला, भिवू नकोस, तू घाबरू नको, तुला काय वार्ता आली, तुला काय आवाज दिलाय, जो काही तुझं कन्फ्युजन केलं, घाबरू नको, विश्वास मात्र धर. म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितल्याबरोबर याचा विश्वास कमजोर झाला होता. याचा अर्थ त्या लोकांनी सांगितल्यात याचं भय जे आहे भीव वाढलं, आणि म्हणून म्हणतो भिवू नको, कचरू नको, हिंमत धर. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल, तू घेशील ते काम सफळ करणारा परमेश्वर असेल, तू ज्या कामाला हात घालशील त्याला यश आणि बरकत देणारा परमेश्वर असेल. तू भिवू नको, कचरू नको, घाबरू नको, हिंमत धर. ज्वालातून चालशील, ज्वाला तुला पळवणार नाही, पाण्यातून चालशील, जल तुला बुडवणार नाही, जगामध्ये चालशील तरी जग तुला तुझ्यावर हॉबी होणार नाही, कारण तो म्हणत आहे मी जगाला जिंकलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर मानव देहाने आला, त्याने जर जगावर मिळवला, जगातल्या मोहावर विजय मिळवला, जगातल्या सर्व प्रकारच्या स्वार्थावर विजय मिळवला, जगातल्या सगळ्या प्रकारच्या नष्ट होणाऱ्या गोष्टीवर विजय मिळवला ना, तर तुम्हाला आणि मला देखील विजय आहे, परंतु आम्ही त्याच्यावर मिळवला पाहिजे. त्यांनी मिळवलं, आता आम्ही काय करत आहोत. अशाच प्रकारे त्या मनुष्याचा विश्वास होता खरा, म्हणूनच तो आला. आणि लागलीच काही लोक तिकडून आले आणि सांगितलं की तुमची मुलगी मरण पावली, आता प्रभूजीला त्रास देऊ नका. मग हे ऐकल्यास त्याला भीती निर्माण झाली, त्याचं भय, तो घाबरला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या जीवनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, भय निर्माण झालेला आहे. आता हा घाबरायला लागला, आता थरथर कापायला लागला, आता याचा विश्वास कमजोर झालेला आहे. आणि म्हणून पहिल्या प्रथम प्रभू येशूला त्याच्या जीवनामध्ये काम करायचं होतं, म्हणून पहिल्या प्रथम परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, पहिल्या
याजक आहे, जसे की तो पास्टर आहे, जसे की तो शिस्टर आहेत, किंवा जसे की ते बिलिव्हर्स आहेत, आराधक आहेत, जेवढे कुणी आहेत, तो प्रत्येकाला म्हणत आहे भिवू नका. प्रसंग कसा येऊ द्या, अविश्वास जर होत आहे तर पहिल्या प्रथम आम्हाला भीती आमच्या जीवनातून काढून टाका. आमच्या जीवनामध्ये अविश्वास का निर्माण होतो की ज्यावेळेस आमच्यामध्ये भय निर्माण होतं जगातल्या गोष्टीबद्दल, परमेश्वरचा भय सोडून देतो आणि त्या ज्या गोष्टी आमच्यासाठी टार्गेट आहेत, ज्या महत्वाच्या आहेत, ज्या आम्हाला हव्या आहेत, ज्या मिळवण्यासाठी आम्ही खटपट करत आहोत, आणि त्याच्यामध्ये ज्या आडभिंती निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये ज्या बाधा निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये जे काही तट पडत आहेत, त्याच्यामध्ये जे काही कमजोरपणा निर्माण होत आहे, त्याच्यामध्ये जे काही आमच्याकडे मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे, त्यावेळेस मनुष्य काय करतो, अविश्वासू बनतो. आणि सैतानाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे भय निर्माण करणं. कुणाचं? त्याच्या स्वतःबद्दलचं, जगाबद्दलचं, परमेश्वराबद्दलचं नाही, कारण तो स्वतःच परमेश्वराला घाबरतो. या ठिकाणी पहिल्या प्रथम परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत आहे भिवू नकोस. देवाने तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या जीवनात त्याला काम करायचं आहे. जर तुमच्या जीवनात काम व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे भिवू नकोस. पुढं विश्वास मात्र धर, दुसरं काहीच नाही, विश्वास ठेव. बातमी कशी असू, परिस्थिती कशी असू, सिच्युएशन कशी असू, बदलणारा देव आहे. तो एका मिनिटात बदली. 59 मिनिट आम्ही विश्वास ठेवला आणि नेमकं 60व्या मिनिटाला जर परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे आणि तिथं जर आम्ही अविश्वास ठेवला तर तुमच्या 59 मिनिटं विश्वास धरलेला फायदा काय? धरा ना, 60 मिनिटं धरा. जर तुम्ही 59 मिनिटापर्यंत जर प्रभूवर विश्वासू राहतात मग शेवटच्या मिनिटाला तुम्हाला प्रॉब्लेम काय? आणि हीच घटना या जीवनात झालेली. आज अशाच प्रकारच्या घटना आमच्या जीवनामध्ये होतात. अनेक दिवसापासून आम्ही प्रभूला स्वीकारले, अनेक दिवसापासून वचनामध्ये वाढत आहोत, अनेक दिवसापासून आराधना करत आहोत, अनेक दिवसापासून सत्य शोधत आहोत, अनेक दिवसापासून पवित्र आत्म्याच्या गायडन्स प्रमाणे देखील चालत आहोत, अनेक दिवसापासून आज्ञाविधी नियम पाळण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. पण नेमकं शेवटच्या समयाला आम्ही अविश्वासू बनतो, आम्ही कृती आचरणामध्ये चुकतो. आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे भिवू नको, विश्वास मात्र धर. मग पुढे असं झालंय की त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान याविषयी कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. पुन्हा एक वार 3 लोक. आपण मागच्या काही एपिसोड मध्ये गेलं की प्रभू येशूचं ज्यावेळेस बदल झाला, नवीकरण झालं, तो ज्यावेळेस तेजोमय झाला, त्याचं जे मुख आहे ते सूर्याच्या तेजासारखं झालं, त्याचं शरीर, त्याचे वस्त्र जे आहेत ते एकदम शुभ्र असे झाले. आणि त्या ठिकाणी मोशे आणि एलिया जसं या 3 जणांनी पाहिलं, परंतु त्या अगोदर या 3घांनाच परमेश्वराने घेतलं होतं. आजही इथं असंच झालेलं आहे. तिथं अनेक आहेत शिष्य, परंतु याने काय केलेलं आहे पुढे पाहूया. त्याने पेत्र, याकोब, याकोबाचा भाऊ योहान म्हणजे 3 याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग बाकीचे त्याचे दुश्मन होते का? बाकीचे ते वैरी होते का? बाकीचे सगळे काही न आवडणारे होते का? या ठिकाणी आम्हाला विचार करायचा आहे. आज अख्खं जग प्रभूच आहे, ठराविकच लोक परमेश्वराजवळ आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की आमच्यात काही ना काही खराटोप आहे, आमच्यात काही ना काही गडबड गोंधळ आहे, आमच्यात काही ना काही पाप आहे, आमच्यात भीती आहे, आमच्यात अविश्वास आहे, आमच्यात सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून अशा गोष्टी आमच्या जीवनात जर असेल तर त्या ठिकाणी चिन्ह आणि चमत्कार चुकून पण होत नाही. देवाचं गौरव कधी पण त्या ठिकाणी फेल ठरल्या जातं. ते तुमच्या आणि माझ्या अविश्वासामुळं. तिथं भित्रेपणा चालत नाही, अविश्वास चालत नाही, तिथं ठामपणा चालतो, तिथं शेवटच्या टोकापर्यंत क्लिअर लागतं माणूस. आणि म्हणून अनेक अंशी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जे आहेत त्यांच्याबरोबर 1 नाही तर 2च लोक असतात. ते बाकीच्या वार्ताडाला घेतच नाही, कारण त्यांना माहिती यांच्यामध्ये अविश्वास निर्माण झाल्यामुळं प्रभू येशूला स्वतःला त्याच्या गावामध्ये, त्याच्या एरियामध्ये कुठल्याच प्रकारचं चिन्ह चमत्कार जास्त करायला आलेच नाहीत, झालेच नाहीत. त्यांनी स्वतः ती साक्ष देखील दिलेली आहे. या ठिकाणी पुढे लिहित आहे, मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारी व आकांत करणारी त्याचा गोंधळ चाललेला त्यांनी पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करिता, का रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर हाकलून दिले. इथंही सगळ्यांना हाकलून दिलेले. जवळ ठेवलेच नाही कुणी. अविश्वासू लोकांचं काही काम नाही, भयभीत झालेल्या लोकांचं काही काम नाही. सरळ त्यांनी बाहेर जावं.
अनेक ठिकाणी प्रार्थनेला याजक लोकांना चांगला अनुभव आहे, पालक वर्गांना अनेक वेळेस प्रार्थनाला जातात पण ते काही भूत काही निघतच नाही. प्रॉब्लेम कुठे आहे काही लोकांना समजतच नाही. हे जाते टेम्पोवर घेऊन बाकीचे काही बिर्याणी खायला, काही भात खायला, काही शायनिंग मारायला, काही मोकार. आमच्या पाळसाहेब माग लई लोक इथं जमत नाही. तिथं विश्वासणारे आणि परमेश्वरचं भय धरणारे सामर्थ्ययुक्त सत्यावर चालणारेच लागत आहेत. उपास प्रार्थना करणारेच लागत आहेत. देवाचे खास निवडलेलेच लागत आहेत. कोणी उठाव सुटाव बघला बायबल घालून मी पाळक साहेब नाही जमत, मी ब्रदर साहेब नाही जमत, मी सिस्टर बाई नाही जमत, मी मॅडम बाई जमत नाही. ही सध्याची स्थिती आहे. आणि अशा अनेक लोकांमुळे अनेक लोकांचा विश्वास कमजोर झालेला आहे. अनेक लोक विश्वासात कमजोर पडलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कार्य होत नाही, कारण ते परमेश्वरचं भय धरत नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, या ठिकाणी तेव्हा ते त्याला हसू लागले. मग त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची 3 माणसं यांना घेऊन मुलगी होती तिथं तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ती लागलीच अत्यंत आश्चर्यचकित झाली. पहिल्यांदा 12 वर्षाच्या रक्तस्रावी स्त्री बरी झाली. या ठिकाणी 12 वर्षाची मुलगी जी मरण पावली ती बरी झाली. या दोन्ही ठिकाणी भय भीती आहे. पहिल्या ठिकाणी त्या बहिणीच्या जीवनामध्ये कार्य झालं म्हणून ती भीतभीत परमेश्वराचा गौरव त्या ठिकाणी करायला लागली. ती येतानी भीतभीत आली नाही. इथेही पण तो अधिकारी भीतभीत गेला नाही, तो विश्वासाने गेला. पण बाकीच्या लोकांनी त्याला भयाची बातमी दिली, बाकीच्या लोकांनी कन्फ्युजन केलं. म्हणजे भीती भय आमच्यामध्ये निर्माण देखील केल्या जातं. आमच्यामध्ये उपजत काही आहे आणि आम्ही जर डिरिंग केली तर सैतान दुसऱ्याचा उपयोग करून आमच्या जीवनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, भीती भय घाबरणं हे आम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे की हे खरोखर देवापासून आहे का सैतानापासून आहे का आमच्या लोकांपासून आहे का काही लोकांनी प्लॅन करून हे निर्माण केलेलं आहे. मग आम्ही कुणाची भीती धरली पाहिजे, कशी धरली पाहिजे, याच्यातून आमची सुटका कशी होईल याचं ज्ञान आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या पापातून, त्या आजारातून, त्या शापातून, त्या भीतीतून, त्या दडपणातून, त्या भयामधून उठून चालू लागत आहोत की नाही? आज आम्हाला त्या भयातून उठायचं आहे. ती मुलगी मरण पावली, आज आम्ही जिवंत आहोत. आणि दुसरा प्रकार जर घेतला तर आम्ही मेलेलेच आहेत. काय आम्ही काही जिवंत मळे काही कामाचे नाही. हे चालता उठता बसता खाते पिते मळे येत. तुम्ही आणि मी खाते पिते मळे. तर आमच्यामध्ये जीवन नाही, आमच्यामध्ये सत्यता नाही, आमच्यामध्ये परमेश्वराचं भय नाही, आमच्या जीवनामध्ये आज्ञा नाही, विधी नाही, नियम नाही, अटी नाही, तटी नाही, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही, आमच्या जीवनामध्ये जर काहीच नाही. पण आम्ही जिवंत आहोत शरीराने, जीवानी. आत्मा आमचा पार मारून टाकला. म्हणजे आम्ही चालते उठते खात्या घराचे मडी येत. आम्ही नुसतं नुसतं खायचं. काही लोक तर इतके आवडत नाही, याजनी पैसे काढून खातेतच, पण बंद काही पडत नाही. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं परमेश्वरचं भय धरल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. या अधिकारी परमेश्वरचं भय धरीत होता, परमेश्वरावर विश्वास होता, म्हणून तो प्रभूकडे गेला. परंतु काही लोकांनी तो गेल्यानंतर ती मुलगी मरण पावली आणि ही बातमी त्याला दिली आणि त्याचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला. ह्या लोकांना माहित नव्हतं की हा जो अधिकार आहे तो जीवन देणाऱ्या जवळ आहे. आणि जीवन देणाऱ्या जवळ कुणालाही मरण येणार नाही, तर त्याला जीवनच मिळेल. मग याचा विश्वास जेव्हा कमजोर व्हायला लागला, प्रभू येशू ख्रिस्त पहिलं त्याला म्हटलं, भिवू नको. पहिलं तू भिवूच नको. कोणत्या गोष्टीला? हे जे तुला बातमी आली ना, हे जे लोक आलेत ना, तुझा कन्फ्युजन, यांना भिवू नको, यांच्या बातमीला भिवू नको, यांच्या समाचाराला भिवू नको, यांच्या कशालाच भिवू नको. आज संपूर्ण जगामध्ये कोविड-19 ची लाट आहे, भिवू नको. भीती धरली का तुझा कार्यक्रम झालाच. भीती धरली तर कोविड-19 मधून तू उठू शकणार नाही. भीती धरू नको. विश्वास ठेव की तुझ्या जवळ देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. विश्वास ठेव की तू प्रभू येशूच्या जवळ आहेस. आता ही झाली कोविड-19 ची बातमी. परंतु याच्या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते, आर्थिक परिस्थितीची असेल, नोकरी पाण्याची असेल, व्यवसायाची असेल,
वावर शिवराची असेल, पाण्या पावसाची असेल, पैशा पाण्याची असेल, सोन्या नाण्याची असेल, चोट्ट्या भामट्याची असेल, दरोडेखोराची असेल, आमच्या जीवाची असेल, आमच्या शरीराची असेल, आणखीन कशाची असेल, ही भीती तू जर धरली का ती भीती तुझा कार्यक्रम करणार. भीती पहिली काढून टाक. कारण या भीतीवर जे प्रभुत्व चालवणार आहे, या भीती दूर करणारा जो आहे तो तुमच्या आणि माझ्या जवळ आहे, किंवा आम्ही त्याच्या जवळ जाऊ. आता अधिकारी प्रभू येशूकडे आला म्हणजे आम्ही प्रभू येशूकडे ज्यावेळेस जातो ना, तर आमच्या जीवनामध्ये भीती नसावी, अविश्वास नसावा, भय नसावा, परमेश्वराचा असावा. परंतु ज्या गोष्टीसाठी आम्ही चाललो ना त्याचं नसावा. आणि म्हणून या आजारातून मी बरं होईन का नाही, या समस्येतून मी बरा होईन का नाही, माझी आर्थिक परिस्थिती सुधरण का नाही, माझ्या लेकरा बाळा सुधारतील का नाही, हे ज्या काही भीती आहेत ना, ज्या काही गोष्टी असेल कामकाजाबद्दल, भीती धरू नका, भय धरू नका, विश्वास मात्र ठेवा. विश्वासाने सगळ्या गोष्टी होईल. आणि मग ह्या गोष्टी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या घराकडे जात आहे. आणि त्या ठिकाणी अविश्वासू लोक होते, भंगरी लोक जमा झालती, रडायला लोक सुरू झालती, काही रडणारे लोक आलते, काही अचंबा बघणारी आलती, काही प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवायला गेलं. आपण बघू प्रभू येशू ख्रिस्त असताना मरण कसं काय पावली याची पोरगी, मग धरू आपण प्रभू येशूला. अनेक लोक समुदाय तिथं प्रभू येशूने पाहिलं. आजही असे अनेक लोक आहेत, बिलिव्हर्स आहेत, विश्वासणारी आहेत, चर्चला जाणारे आहेत, सगळ्या गोष्टी करणारे आहेत, परंतु कृती मात्र प्रभू येशूची करणारी नाहीत, परमेश्वरचं भय धरणारे नाहीत. बाह्य स्वरूपात दाखवतात का आम्ही परमेश्वरचं भय धरतात, परंतु कृतीने मात्र त्याला नाकारतात. अशा लोकांना प्रभू येशूने हाकलून दिले, गेट आउट, पहिले बाहेर निघा तुम्ही आरडल्यावर रडणार. कशाला या मुली समोर आरडतात? या ठिकाणी ती मुलगी मेली नाही, मूल झोपी गेलेले, बाजू चला बाजूला व्हा. पहिल्यांदा त्याच्या शिष्याला येऊच नाही दिलं, तिघच जण घेऊन गेला. त्याच्यानंतर तिथे गेल्यावर त्या बाकीच्या लोकांना हाकलून दिलं. फक्त त्या मुलीचे आई वडील त्या ठिकाणी आणि प्रभू येशू बरोबर असणारे 3 शिष्य आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आणि गेले गेलेच काय, तबीते उठ. तबीती उठली लगेच, ती मुलगी जिवंत झाली. खेट्या घालायचे काम नाही, औषध लावायचं काम नाही, तेल पाणी सोडायचं काम नाही, पाण्याच्या बाटल्या वाटायचं काम नाही, रुमालाचे तुकडे बांधायचं काम नाही, कोणतंच काम नाही. उठ, लगेच उठली. आमच्या जीवनात देखील तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या आजाराला तो लगेच घालून देईल, आमच्या चिंता काळजा लगेच तो दूर करील, आमची आर्थिक परिस्थिती लगेच तो बदलेल. पण आम्हाला वाटतंय की बुवा 1 भाकर नको, आम्हाला 8-9 भाकरी दे, 10 भाकरी देऊन जा प्रभू. आमची कॅपॅसिटी 1 भाकर खाण्याची. आम्ही प्रभू मला 10 भाकरी पाहिजे. मग प्रभू पण म्हणला पाहिजे तुला 10 भाकरी पाहिजे ना, तू ईदभर पोटामध्ये 1च भाकरी तू पोट भरत आहे ना, आणि तू हावऱ्यासारखा 10 आता जर 10 नाही खाल्ल्या ना तर तू मुंडक्यावरच बसवतो असं म्हणलो जमन का? तसं नाही जमन. म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे. रोजचं रोज चालू आहे ना मीटर, रोज जिवंत आहोत ना, रोज निरोगी आहोत ना, रोज चांगल्या प्रकारे खातोत ना, रोज सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात ना, विश्वासू राहा ना. यामध्ये जर तुम्ही विश्वासू राहिले तर परमेश्वर आणखीन 10 काय तुम्हाला 10,000 भाकरी देईल. जर ते 2 मासे 5 भाकरी किंवा 5 भाकरी 2 मासळी किंवा आणखीन 2-4 जे काही चमत्कार झालेले द्राक्ष रसाचे याची त्याची, अहो 7-7 रान नदीनी भरले द्राक्ष रसानी. भाकरीचे तुकडे जवळजवळ 12 टोपले उरले, मासे पण उरले, 5,000 लोक जेवले. भाकरी केवढीशा होत्या, तो काही करू शकतो. पण आम्ही त्या भाकरीवर विसंबून राहिलं पाहिजे, आम्ही त्या भाकरीबद्दल आभार मानलं पाहिजे, त्या गोष्टीबद्दल आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे, त्या परमेश्वरचं आम्ही भय धरलं पाहिजे, भीती बाळगली पाहिजे, जे दिलंय त्यात समाधानी राहिलो पाहिजे, जसं आहे तसं परमेश्वराला सादर झालं पाहिजे आणि प्रत्येक समाजाला परमेश्वरच्या जवळ राहिलो पाहिजे, परमेश्वरचं भय धरला पाहिजे. जगातलं नाही, कसं होईन अजिबात चिंता करू नका, कसं होईन ते त्याला माहिती, तो करील. त्याला म्हणायचं एज यू लाईक, प्रभू येशू तुला जसं आवडेल तसं तुम्हाला बनव. मग प्रभू येशू आम्हाला भीतीमध्ये जीवन जगू नाही देणार, कारण प्रभू येशूला मुळातच आवडत नाही भीती धरून जगणं, कारण त्याने आम्हाला तुम्हाला सामर्थ्याचा, धैर्याचा, अभिषेकाचा आत्मा दिलेला आहे, भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो त्या मुलीला उठवत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की
दोन गोष्टी आम्ही 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री एक तर परमेश्वराकडे येताना घाबरली नाही, बिंदास आली, विश्वास ठेवला, बरी झाली. परंतु ज्यावेळेस प्रभू येशूने पाहिले की कुणाच्या जीवनामध्ये काम झालंय, ज्यावेळेस तिने पाहिलं त्यावेळेस मात्र ती परमेश्वरचं भय धरायला सुरुवात केली. परमेश्वरचं भय धरलं. इथंही असंच झालं. हा विश्वासाने आला, प्रभूकडे जवळ थांबला, पण तू बाकीचे लोक आले आणि डुप्लिकेट बातमी किंवा एक दुःखाची बातमी, एक संकटाची बातमी किंवा निराशेची बातमी किंवा अविश्वास निर्माण करणारी बातमी किंवा हताश होणारी बातमी किंवा कष्टी होणारी बातमी किंवा क्लेशमय होणारी बातमी यांनी सांगितली आणि त्याच्या जीवनामध्ये लगेच भय निर्माण झालं. देवाविषयी नाही, त्या विचाराविषयी, त्या सांगितलेल्या वार्तेविषयी आणि त्या जो विश्वासाने धरून आला होता तो त्याचा विश्वास कमजोर झाला. आणि मग प्रभू येशूने पाहिलं, कारण प्रभू येशू आमचा विश्वास जर कमजोर होत असेल तरी आमचा विश्वास वाढवत आहे. आम्हाला जर भीती वाटत असेल आमची भीती देखील दूर करणारा परमेश्वर आहे. आणि मग तो त्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास धर. आज देखील तोच प्रभू येशू ख्रिस्त कधी न बदलणारा आज देखील तुम्हाला आणि मला तेच सांगत आहे की भिवू नका, विश्वास मात्र धरा. आणखीन एक रेफरन्स पाहूया आपण, मार्क सुवर्तमान अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 18. एक शेवटचा रेफरन्स पाहूया, आपला वेळ पण होत आलेला आहे. मार्क सुवर्तमान अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 18. मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने ते त्याला भीत होते. शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने हे शास्त्री आणि परुषी घाबरायला लागले. कारण काय की अनेक लोक प्रभू येशूच्या शिक्षणापासून एक चांगला धडा त्यांनी घेतला, एक चांगली शिकवण त्यांना मिळाली, एक त्यांच्या जीवनातली भीती दूर झाली, त्यांना एक तारणारा समजला, त्यांना सत्य समजलं, त्यांना रिएलिटी समजली. आणि हे होत असताना जे अधिकारी होते ना, शास्त्री, परुषी, सदुकी, आणखीन कोण कोण, सध्याच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं, पाळक साहेब, याजक साहेब, रेव्हरंट साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, फादर साहेब, आणखीन किती किती साहेब आहेत. म्हणजे या शिक्षणाच्या बाबतीत प्रभूला धरायचं होतं, कारण यांचं मार्केट कमी झालं. आजही अशीच परिस्थिती. आमचं मार्केट कमी होऊ नये म्हणून आम्ही काही ना काही कुटाणी करतो. अशाच प्रकारे प्रभू येशूला धरण्याचे कुटाणी या शास्त्री पुरुषांनी केले. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना भीत नव्हता, त्यांचा भय धरीत नव्हता, तो त्यांना घाबरतही नव्हता. तो सार्वकालिक जीवनाचं स्वर्गीय पित्याने सांगितलेलं सत्य बिंदास निडरपणे, भीती न धरता, भीती विरहित, भय विरहित, न घाबरता तो सांगत होता. आणि सत्य यांना टोचत होतं, कारण या सत्यामध्ये यांचं पाप दडलं होतं, या सत्यामध्ये यांचं कुकर्म दडलं होतं, या सत्यामध्ये त्यांचा स्वतःचा हवरटपणा लपलेला होता, या सत्यामध्ये त्यांच्या स्वतःची पोळी भाजायचं साधन लपलेलं होतं, याच सत्यामध्ये त्यांचा नामधारीपणा लपलेला होता, याच सत्यामध्ये त्यांचं अविश्वास लपलेला होता, याच सत्यामध्ये त्यांचे जे स्वार्थीपण, लाभासाठी जे काही लोकांवर जुलूम किंवा अयोग्य प्रकारे किंवा परमेश्वरचं भय दाखवून, भीती दाखवून, धमकून, डरा धमकाके त्या लोकांना त्यांनी वश केलं होतं. पण ह्या लोकांना जे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं, देव परमेश्वर समजून सांगितला, पिता समजून सांगितला, पवित्र आत्मा समजून सांगितलं, सत्य समजून सांगितलं, आज्ञा विधी नियम समजून सांगितलं, यावेळेस त्या लोकांचे चक्षु उघडले, यावेळेस त्या लोकांची भीती दूर झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, या गोष्टीमुळे तर आम्ही घाबरत होतो, म्हणून तर आम्ही असं करायचो, कारण आम्हाला आमच्या गुरुजनांनी, याजक साहेबांनी आम्हाला ही भीती घालून दिली होती. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं ट्रान्सफर केलं, त्याचा रियालिटी, त्याची सत्यता त्या लोकांना दाखवली, लोक आश्चर्यचकित झाले, लोकांना खरं सत्य मिळालं.
आणि लोकांनी परमेश्वरच्या पुत्राचं भय, परमेश्वरचं भय धरायला सुरुवात केली. परंतु याच वेळेस मध्ये शास्त्री परुषांनी सदुकेंचा अपमान झाला, त्यांचा धंदा चौपट झाला, त्यांचं आता संपुष्टात आलं. त्यांना आता लोक भीक सुद्धा देणार नाही असं त्यांना वाटलं. त्यांनी मनात विचार केला, आलं इतक्या दिवस लय लुटलं, इतक्या दिवस लय तेलाच्या बाटल्या विकल्या, पाण्याच्या बाटल्या विकल्या, स्टॅच्यू विकली, माळा विकल्या, कॅलेंडर विकल्या, पण आता लोकांना सत्य माहिती पडलंय. आता मात्र लोक हे कॅलेंडर घेणार नाहीत. आता मात्र लोक ते मशीन द्यायची का तुम्हाला कॅलेंडर, फुकट द्या, आम्ही घेतो, 10-10, 12-12 द्या, आमच्या अख्या गावात वाटतो आम्ही. इकत असले ना अजिबात नको. हा, तुम्हाला तेलाची बाटली द्यायच्यात का, ते फुकट द्यायची असले तर द्या, आम्ही पण किराण्यामधून खोबऱ्याच्या तेलाची बाटलीच कॅन्सल करतो. पाणी द्यायचंय का, फुकट जर देत असलं तर द्या, चांगला ड्रम भरून द्या 40 लिटरचा, म्हणजे आमच्याकडे पाणी नाही सुटलं तरी आम्ही तेच पिऊ. आता लोक हुशार झाली. मग हे ज्यावेळेस त्यांना समजलं, कुणाला, शास्त्री परुषी यांना, त्यावेळेस त्यांना प्रभूचा हेवा वाटला. प्रभूला ते तिरस्कार करू लागले, हे प्रभूविषयी कुभांड रचू लागले. ह्या माणसाला आपल्यातून नष्ट करावाच लागेल, कारण आता लोक त्याच्या पाठीमागे चालले. कारण आता लोकांना सत्य समजलं. जे लोक आपलं भय धरीत होते, आज हेच लोक परमेश्वरचं भय धरायला शिकले. आज हे लोक जे आपल्या गुलामगिरीत होते, आज हेच लोक मुक्त होत आहेत. आणि मग आम्हाला कोणी विचारणार नाही. मग ह्या लोकांनी कावेबाजी केली, यांनी प्लॅन रचला, याला सापळ्यात धरण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांना ते घाबरले. कारण लोकांना जर नाही घाबरावा तर लोकच आपल्या दगडाने उरुळी रचितील. कारण संदेशाने, शास्त्राने अनेक देवाच्या सेवकावर उरुळी रचली. आम्ही जर नव्या करारामध्ये जर घेतलं, प्रेषित पौल त्या टायमिंगला, पौल साहेब जेव्हा ते शौल होते ना, कपडे सांभाळीत होते, ते ज्यावेळेस देवाच्या शिष्यांना धोंडमार होत होती त्यावेळेस मग हे लोक ते दगडमार करणारी, धोंडमार करणारी, आरोप करणारी, दुसऱ्याला गाळात टाकणारी, दुसऱ्यावर भय, भीती, दडपण निर्माण करणारी. परंतु तुमचा आणि माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला आणि त्याने दैवी सत्य ज्यावेळेस सांगितलं, देवाचं वचन ज्यावेळेस शेअरिंग केलं, जेव्हा परमेश्वरची इच्छा प्रदर्शित केली, नियमशास्त्रानुसार देखील, धर्मशास्त्रानुसार देखील, पवित्र आत्म्याच्या अनुसार जे काही योग्य, जे काही सत्य, जे काही खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोक परमेश्वराचा गौरव करायला लागले, आश्चर्यचकित झाली. पण हे सगळं पाहिल्यानंतर शास्त्री आणि पुरुषाचा धंदा बुडाला आणि मग ते प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा प्रयत्न करू लागले. आणि मग ते घात करणार होते. पण नेमकं झालं की मुख्य याजक काय झालं, लोकांना वाचूया शेवटच्या लाईनी, आपण थांबणार आहोत. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने ते त्याला भीत होते. नको भाऊ म्हणे, या लोकांना घाबरावं लागल. ते देवाच्या पुत्राला नव्हते घाबरत, यहोवा परमेश्वराला नव्हते घाबरत, नियमशास्त्राला नव्हते घाबरत, पण ते लोकांना घाबरायला लागले. त्यांना माहिती, एवढा अख्खं गाव जर तुटून पडलं तर आपलं काय होईल. हे बोटावर मोजणारी शास्त्री पुरुषी खरोखर आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, मला सांगूशी नाही वाटत, परंतु माझा आत्मा असं वाटतं की सांगावा. चर्च मध्ये पाळक साहेब एकटेच असतात. चर्च मधले 5, 50, 100, 200 लोक असतात. ज्यावेळेस त्यांना सत्य समजेल ना, ज्यावेळेस त्यांना खरं समजेल ना, ज्यावेळेस ते परमेश्वरचं भय धरतील ना, ज्यावेळेस परमेश्वरचं ज्ञान त्यांना मिळेल ना, आणि ज्यावेळेस आमचं बिंग बाहेर पडेल ना, पाळक साहेब आम्ही एकटेच असतो, मग आम्हाला परमेश्वरात लोकांना घाबरावंच लागेल. आता आम्ही घाबरत नाही. आपण खोट्या भविष्यवाणी सुद्धा करतो, आम्ही काही करू शकतो. आता आम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवतो, कारण आम्ही परमेश्वरच्या दृष्टिकोनातून त्यांना भयामध्ये ठेवलेले आहे. परंतु ज्यावेळेस हेच लोक भयमुक्त होतील ना, ज्यावेळेस हेच लोक घाबरायचे बंद होतील ना, ज्यावेळेस हेच लोक भीती धरायचं बंद करतील ना आणि परमेश्वरचं भय धरायला शिकवितील ना, त्यावेळेस आम्हाला जपून राहावं लागेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण भय, भीती या विषयावरच चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. ही वेळ आहे प्रार्थनेची. आतापर्यंत लाईव्हला आलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया.
पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो, विशेष करून आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, त्याचप्रमाणे आमचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पक्षविरोधी नेते देवेंद्र फडणवीस, त्यांची सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो, SRP टीम, त्याचप्रमाणे परमेश्वर देव बाप्पा, त्यांचे कुटुंबीय आणि जे तुझं भय धरणार आहे ते प्रत्येक जण, कोविड-19 मध्ये असणारे सर्व तुझे भाऊ बहीण, आई वडील, सर्व लेकर जे तुझा धावा करीत आहे, जे तुझं भय धरीत आहे, त्या प्रत्येकांना त्या भीतीमुक्त कर, त्या रोगापासून, त्या आजारापासून संरक्षण कर. ज्यांना ज्यांना संरक्षण दिलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. ज्यांना गरज आहे त्यांना तू त्या व्याधीमुक्त कर. जे तुझं परमेश्वर देव बाप्पा आणखीन जे काही टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती ज्या काही गोंधळात असतील, त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रार्थनाप्रमाणे, प्रत्येकाच्या विनंतीप्रमाणे, प्रत्येकाच्या प्लॅनिंग प्रमाणे, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे परमेश्वर देव बाप्पा आम्हाला तू आशीर्वादित जीवन दे आणि उद्या तुझ्या नावाचा महिमानी करू. या समाला विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. सर्व स्टमक पेन, सर्व चमकेचे विकार येशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेला अधिकारवाणी तुझा सेवक या नात्याने आणि आम्ही सर्व विश्वासणारे भाऊ आणि बहिणी त्या विकाराला, त्या आजाराला, त्या भयाला, त्या भीतीला, दडपणाला येशूच्या नावात आम्ही त्याला धमकावतो आणि पूर्ण आरोग्य आमच्या प्रत्येक प्रिय लेकरांना घोषित कर आणि येत्या दिवसामध्ये आम्ही तुझं भय धरून जीवन जगावं यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. सर्व आदर गौरव तुला दे. लाईव्हला असलेले सर्व माझे तुझे प्रिय लोक, भाऊ बहीण, आई वडील यांना आणि यांचं कुटुंब, यांचा परिवार, यांचे आप्तजन नातेवाईक देखील आणि यांच्या समस्या, टेन्शन, ताण, दबाव ज्या काही त्यांच्या हव्या असतील, ज्या काही त्यांना हवं आहे परमेश्वर देव बाप्पा, ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सर्व त्यांना देऊन तृप्त कर. त्यांच्या जीवनात अद्भुत साक्ष कर आणि उद्या तुझ्या नावाचा महिमानी करू. सर्व सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा अजयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.